माहितीचा अधिकार झाकण्याचा प्रयत्न. गट शिक्षणाधिकारी तळोदा यांचं अपूर्ण उत्तर चर्चेत. आरटीआयला झाकण की सत्य लपवणं? गट शिक्षणाधिकारी तळोदा यांचे उत्तर बनले वादग्रस्त. शासकीय पारदर्शकतेचा पाया म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. पण जेव्हा सरकारी अधिकारीच माहिती द्यायला टाळाटाळ करतात तेव्हा प्रश्न उठतो, मग जनतेला माहिती मिळणार तरी कशी? होय, असाच एक प्रकार समोर आलाय तळोदा तालुक्यात, जिथे गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने एका गंभीर शिक्षण संबंधी प्रश्नावर माहिती देण्यास नकार दिलाय. तळोदा तालुका जिल्हा परिषद शिक्षण विभाग, मुख्याध्यापक 3 महिने गैरहजर आणि आरटीआयला उत्तर दिले, ही वैयक्तिक माहिती आहे. तळोदा तालुक्यातील पाल्हाबार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बदली होऊन नवीन शाळेत रुजू झाले नाहीत. तब्बल 3 महिन्यांपासून ते गैरहजर आहेत. या संदर्भात परिवर्तन न्यूजने 9 डिसेंबर रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे चौकशी केली. पण त्यावर आलेलं उत्तर धक्कादायक होतं. मुख्याध्यापक यांची माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्याने देऊ शकत नाही. आता प्रश्न असा की शासकीय कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर कारवाई झाली की नाही हे विचारणं वैयक्तिक माहिती कसं ठरतं? गट शिक्षणाधिकारी यांनी पळवाट शोधली, पण पुढे वाट मिळणार कशी? कारण माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम 2F नुसार अशा प्रकारची प्रशासनिक माहिती ही सार्वजनिक स्वरूपाची आहे. कलम 8(1)J फक्त खासगी जीवनाशी संबंधित माहिती लपविण्याची मुभा देते, पण जेव्हा सार्वजनिक हिताचा प्रश्न आहे तेव्हा ती माहिती द्यावीच लागते. म्हणजेच शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता ठेवणं ही गट शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. पण इथे माहिती लपवण्याचा प्रयत्नच झाल्याचा आरोप होत आहे. आता या अपूर्ण उत्तराविरुद्ध प्रथम अपील दाखल केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडे गट शिक्षणाधिकारी तळोदा यांच्या गैरवर्तन, दुर्लक्ष आणि भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली आहे. शाळेतील मुख्याध्यापक गैरहजर, विद्यार्थ्यांचे नुकसान आणि माहिती देण्यास नकार. हे प्रकरण केवळ शिक्षण विभागातील अनियमितता नाही, तर पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहे. परिवर्तन 24 न्यूज सातत्याने या प्रकरणावर लक्ष ठेवून राहील. शिक्षणात पारदर्शकता, प्रशासनात जबाबदारी हीच लोकशाहीची खरी परीक्षा. नितीन गरुड, परिवर्तन 24 न्यूज, जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर.